कारंजा लाड येथे आरपीआय आठवले पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न। कारंजा लाड प्रतिनिधी विनोद कुमार, संपादक। नमस्कार, मी भाग्यश्री, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। गोरगरीब, वंचित आणि सामान्य जनतेच्या हक्कासाठी सदैव लढणारा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी कारंजा लाड येथील गौतम नगर भागात अत्यंत उत्साहात आणि मोठ्या संख्येने संपन्न झाला। या मेळाव्यात पक्षाचे ध्येय, धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। प्रमुख मार्गदर्शकांचे प्रतिपादन आणि सक्षम नेतृत्व। या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते पक्षाचे विदर्भ संघटक श्री सागर मानकर यांचे लाभलेले प्रमुख मार्गदर्शन। आपल्या भाषणात मानकर यांनी सांगितले की आरपीआय आठवले गट हा केवळ एक राजकीय पक्ष नसून गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र कार्य करणारी एकमेव आधारवड असलेली संघटना आहे। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शासकीय योजनांची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना मदत करावी। हा संपूर्ण मेळावा आरपीआय आठवलेचे तालुका अध्यक्ष श्री प्रकाश राऊत यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता। तालुकाध्यक्ष राऊत यांनी तालुक्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला। उत्कृष्ट नियोजन आणि नवा जोश। कार्यक्रमाचे शानदार आणि शिस्तबद्ध आयोजन शहर संघटक श्री संतोष रोकडे यांनी केले होते। त्यांच्या उत्तम नियोजनामुळे मेळाव्याला मोठी शिस्त लाभली। या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे वापटी आणि कुपटी परिसरातील शेतकरी तसेच पक्षाचे नवनियुक्त कार्यकर्ते। यामध्ये प्रामुख्याने श्री शेजव सर, श्री वानखडे, श्री चव्हाण, श्री राऊत सर, श्री तायडे सर आणि श्री शिंदे सर हे आपल्या समर्थकांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्वांनी पक्षात जाहीर प्रवेश करत पक्षवाढीसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली। महिलांची लक्षणीय उपस्थिती। गौतम नगर आणि परिसरातील महिला नागरिकांनी देखील या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। महिलांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली। महिला भगिनींसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देखील यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली। मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट: पक्षाची ध्येय धोरणे, आरपीआय पक्षाची विचारसरणी आणि ध्येय धोरणे घराघरात पोहोचवणे। शेतकरी कल्याण, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विशेष शासकीय योजनांची सविस्तर माहिती देऊन त्यांना सक्षम करणे। शासकीय योजनांमध्ये मदत, संजय गांधी निराधार योजना, रेशनिंग आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेला थेट मदत करणे। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गौतम नगर वासियांनी मोलाचे सहकार्य केले। या मेळाव्यामुळे कारंजा लाड तालुक्यात आरपीआय आठवले पक्षाला एक नवीन ऊर्जा मिळाल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह संपादक विनोद कुमार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। आज इथे कारंजा लाड शहरामध्ये मी सागर मानकर, रामदास आठवले साहेब यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा मी विदर्भ संघटक आहे। आज मला तालुकाध्यक्ष प्रकाश राऊत सर यांच्या माध्यमातून आज मला बोलवणं आलं होतं आणि इथे त्यांनी बैठकीचं जे आयोजन केलं ते अत्यंत सुरेख आणि नेटकं केलं। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्याबरोबर संतोष रोकडे यांना पण त्यांनी उचित पदं द्यावं असं मी त्यांना सूचना देतो। त्याचबरोबर एक अभिनव आघाडी उघडण्याचं माझं नेहमीचं एक ध्येय होतं। शेतकरी आघाडी आमच्या पक्षातर्फे उघडल्या जात आहे। तर अशा प्रसंगी पण मी तालुकाध्यक्ष राऊत सरांना बोलतो की तुमच्या तालुक्यामध्ये शेतकरी आघाडी तुम्ही उघडा आणि ओपन करा आणि जे प्रमुख सक्रिय लोक आहेत जे धावपळ करू शकतात अशा सक्षम लोकांना तुम्ही पदं द्या। आता माझं शेतकऱ्यांसाठी विजन यासाठी आहे की आपल्याकडे ज्या विदर्भामध्ये सर्वात जास्त आत्महत्या होतात त्या शेतीच्या माध्यमातून अपुरं उत्पन्न होते, त्याच्यामुळे त्या आत्महत्या होतात। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, याच्याकरता जोडधंदे शेतकऱ्यांनी करावे, याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या योजना आहेत। आता परत माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी जाहीर केलं आहे की महिला बचत गटांना कसण्याकरता पडीत जमिनी या शेतीकरता देण्यात येतील, त्याचा फायदा उचलायला पाहिजे। नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनच्या ज्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी, 500 शेळ्यांची 50 लाखाची योजना जी आहे, 500 शेळ्यांची 50 लाखाची, 400 शेळ्यांची 40, अशा तऱ्हेने 100 शेळ्यांची 10 लाखापर्यंत योजना आहे। पोल्ट्रीची 25 लाखाची योजना आहे ज्याच्यामध्ये 12.5 लाख रुपये माफ आहेत, म्हणजे 50% अनुदानाच्या या योजना आहेत।
या आणि इतर अशा बहुतेक योजनांचा लाभ सगळ्या शेतकरी बांधवांनी उचलला पाहिजे अशी मी विनंती करतो आणि कुठल्याही या बाबतीत असिस्टन्स लागला तर त्यांच्या पाठीशी इथे राऊत सर, रोकडेजी आणि माझ्यासारखी माणसं कायम त्यांच्याबरोबर आहेत. कुठलाही अधिकारी असला, अधिकारी हा जनतेच्या सेवेकरता त्याच्या खुर्चीवर बसलेला असतो, हे माझं सगळ्या लोकांना सांगणं आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवून बिनधोकपणे तुम्हाला ज्या योजनांची माहिती, अंमलबजावणी आणि मदत, सहकार्य जे करायचं असेल ते तुम्ही करू शकता आणि त्या प्रसंगात माझा पूर्णपणे तुम्हाला पूर्ण ताकदीनिशी माझा पाठिंबा राहील, आठवले साहेबांचा पाठिंबा राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. मी सागर मानकर, विदर्भ संघटक आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले पक्षाचा आणि आठवले साहेबांच्या विचारांचा, RPIच्या विचारांचा, ध्येयधोरणांचा प्रचार प्रसार करणं याकरता अहोरात्र झटणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे असं मी समजतो. त्याच्यामुळे आज मला ग्रामीण भाग जरी असला, नागपूरपासून 250 किलोमीटर जरी असलं तरी जी उत्साहशील मंडळी आहेत, इतक्या उत्साहानं काम करणारी मंडळी आहेत, त्यांच्यासाठी मला इथे आलंच पाहिजे या भावनेनं मी आज इथे आलेलो आहे.